नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्र ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 2 कोटी महिलांना होतो। मात्र मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्यासाठी महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे। जर त्या KYC पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्या तर त्यांना या योजनेतून वगळलं जाईल आणि त्यांना मार्च महिन्याचा 21वा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती आता प्राप्त होत आहे। लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता जाहीर झाला असून पुढील अर्ध्या तासात लाडकीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। आज जवळपास 18 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात 21वा हप्ता जमा करण्यात येणार असून उद्या राहिलेल्या जिल्ह्यात मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी याच महिला पात्र असणार। नंबर 1, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे। नंबर 2, महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे। नंबर 3, लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे। नंबर 4, लाभार्थी महिलेचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। नंबर 5, कुटुंबात 4 चाकी वाहन नसावे आणि नंतर कुटुंबात कोणताही व्यक्ती कर भरणारा नसावा, असा या ठिकाणी आता या अटी आणि निकष घालण्यात आलेले आहेत। आता पुढील अर्ध्या तासात 18 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात लाडकीचा 21वा हप्ता जमा होणार आहे। ते जिल्हे आणि GR आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा GR क्रमांक आहे BBK 456510 हा प्रसिद्ध करण्यात आला असून यासाठी तब्बल 260 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आज वितरित केला आहे। राज्यातील सर्व महिलांच्या खात्यात आजच लाडकीचा 21वा हप्ता येणार होता, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आज फक्त 18 जिल्ह्यातीलच महिलांच्या खात्यात पैसे सोडले जाणार आहेत। तसंच ज्या महिलांनी KYCमुळे फेब्रुवारीचा 20वा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना फेब्रुवारीचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता सोबत मिळणार आहे। मात्र त्या महिलांना एप्रिल 30च्या आधी KYC करणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही 30 एप्रिलच्या आधी KYC केलेली असावं, असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे। बघा, ही संपूर्ण जी माहिती आहे ती महिला व बालविकास विभागाने या ठिकाणी GR मध्ये स्पष्टपणे दिलेली आहे। बघा, आता पुढील अर्ध्या तासात कोणत्या 18 जिल्ह्यात महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। बघा, जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना खास तुमच्यासाठी। KYC केली आहे का नाही ते तपासून पहा। आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का नाही ते एकदा चेक करा। तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याला जोडलेला आहे का नाही ते देखील एकदा चेक करा। तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी पाहूया, कारण याच 18 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पुढील अर्ध्या तासात 1500 रुपये 21व्या हप्त्यापोटी वितरित करण्यात येणार आहेत। यामध्ये अकोला, मुंबई, ठाणे, पालघर, अमरावती, जळगाव, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, नाशिक, भंडारा, जालना, हिंगोली, पुणे, धुळे, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 18 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पुढील अर्ध्या तासात पैसे जमा होणार आहेत। तर उर्वरित जिल्ह्यातील महिलांना उद्या पैसे जमा होतील, अशी माहिती आता महिला व बालविकास विभागाने दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आत्ताच महाराष्ट्र ऑल टी व्हीला सबस्क्राईब करा।